नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा विषय, नवी चर्चा. आजचा दिवस रेल्वे बजेटचा आहे, रेल्वेच्या अंतरिम बजेटचा आहे आणि तो लालूंचा सुद्धा आहे. लालूंनी आज जाहीर केलाय की भारतीय रेल्वेने 90,000 कोटी रुपये फायदा केलाय. तरी सुद्धा प्रवासी खुश नाहीत. आज ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत रेल्वे बजेटवर, त्यातली प्रमुख प्रतिक्रिया अशी आहे की हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लालूंनी दिलेलं बजेट आहे. लालूंनी रेल्वेच्या तिकिटातही कपात केली आहे, पण फक्त 2% म्हणजे 100ला फक्त 2 रुपये. लालूंनी इतर काही घोषणा केल्या आहेत, त्यामध्ये बिहारला सगळ्यात मोठा फायदा आहे आणि महाराष्ट्राच्या नशिबी फारसं काही आलेलं नाही. भरीसभर म्हणून मुंबईतल्या लोकल प्रवाशांच्या जखमेवरही त्यांनी मीठ सोडलंय. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे का? या प्रश्नाने मी चर्चेला सुरुवात करणार आहे आणि सर्व रेल्वे बजेटचा आढावा घेणार आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत माजी खासदार आणि कदाचित निवडणूक जिंकले तर भावी खासदार किरीट सोमय्या. माझ्या सोबत पुण्याहून आहेत पत्रकार हेमंत देसाई आणि माझ्यासोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत आर.बी. आजगावकर. आर.बी. आजगावकर हे सहसा टीव्हीवर दिसत नाहीत, पण आज त्यांना आम्ही मुद्दामून निमंत्रित केलं आहे. ते पश्चिम रेल्वेचे माजी चीफ इंजिनियर आहेत. एका टेक्नोक्रॅटच्या दृष्टीतून रेल्वे बजेट काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या चर्चेला मी सुरुवात करणार आहे पुण्याहून हेमंत देसाई यांच्यापासून. हेमंत देसाई सकाळपासून रेल्वे अर्थसंकल्पाचा, अंतरिम अर्थसंकल्पाचा अभ्यास करतायत. देसाई, तुमचं काय म्हणणं आहे? रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा एकदा धोंडाच दिलाय का? नक्कीच म्हणजे होय असं त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा एकदा हा शब्द तुम्ही योग्य वापरला, कारण इतकी गेले अनेक वर्ष रेल्वे अर्थसंकल्प आपण सगळेच जण बघतोय, कव्हर करतोय. त्यामध्ये असं लक्षात आहे की कुठल्याही रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्रावर कधी चांगल्या प्रकारे न्याय केलेला आहे असं कधीच दिसलं नाही. एक अपवाद त्यातल्या त्यात राम नाईकांचा. आणि आजचं जर आपण जर रेल्वे अर्थसंकल्प बघितला तर त्यामध्ये ज्या जास्तीत जास्त गाड्या सुरू झालेल्या आहेत त्या बिहार आणि उत्तर भारतामधल्या. आणि या संबंधात आज राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती माझ्या मते ती योग्य प्रतिक्रिया आहे. कारण पाटणा ते पुणे ही गाडी सुरू करण्यामागचं प्रयोजन, रोजच्या रोज गाडी सुरू करण्याचं प्रयोजन कळायला मार्ग नाही. उत्तर भारतामधनं अनेक गाड्या मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईमध्ये जे उत्तर भारतामध्ये जे लोंढे येतात त्याला कोणी कायदेशीर त्या आक्षेप घेऊ शकत नाही त्याबद्दल. परंतु ते जे लोंढे मुंबईमध्ये येणार आहेत किंवा ते पुण्यात येणार आहेत किंवा ते औरंगाबादला येणार आहेत त्याच्या तिथल्या सोयी काय करणार आहोत रेल्वे, हा खरा प्रश्न आहे. आणि रेल्वेने तशा काही सोयी केलेल्या नाहीत. म्हणजे स्पष्टपणे सांगायचं, फक्त मुंबईचा विचार नाही, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राने 32 प्रकल्प हे रेल्वे खात्याला दिलेले होते. त्यापैकी फक्त आदल्या दिवशी म्हणजे काल शरद पवार आणि बबनराव पाचपुते यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला. यासाठी 20 वर्ष लढाई सुरू होती. त्याचं श्रेय घेण्याची ही लढाई काल सुरू होती आणि त्याचं श्रेय मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावलेला आहे. परंतु हा जो अपवाद वगळला त्याबद्दलही आपल्याला आनंदच आहे. परंतु या गोष्टीचं राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे. ती गोष्ट कालच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली, काल आणि आज. या प्रकारचं जे काही वर्तन आहे लालू प्रसाद यादवांनी जे केलेलं आहे की रेल्वेच्या बजेटमध्ये जी अनाउन्समेंट करायची आहे ती आदल्या दिवशी अनाउन्समेंट केली, ती चुकीची गोष्ट आहे. लालू यादव यांनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या, काहीच केल्या नाही असं म्हणता येणार नाही. पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. मी म्हटलं त्याप्रमाणे 32 प्रकल्पापैकी काहीही मला तुम्हाला विचारायचं आहे, महाराष्ट्राचं तुम्ही बोललात, मुंबईचं काय? मुंबईकरांना तरी न्याय मिळालाय का? बाबत मुंबईला काहीही मिळालं नाहीये, जवळपास काही मिळालं नाही. म्हणजे मुंबई जो नागरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प होता किंवा आहे त्यासाठी गेल्या वर्षी 1200-1300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. गेल्या वर्षी त्या व्यतिरिक्त 5,000 कोटींचे प्रकल्प तरतूद म्हणजे अनाउन्समेंट केली होती, पण त्यासंबंधी तरतूद फक्त 1,00,000-2 लाख रुपये फक्त तरतूद करण्यात आली. यावर्षी तर त्याबाबत चर्चा सुद्धा त्यांनी फारशी केलेली नाही या प्रकल्पांची. आज आपल्याला गेल्या आठवड्यात बोरिवलीला जे आंदोलन झालं ते अतिशय व्यापक प्रमाणात आंदोलन झालेलं होतं आणि त्याच्या पूर्वीच वारंवार आंदोलन झालेले होते. फक्त पश्चिम रेल्वे नाही तर हार्बर रेल्वेच्या अनेक समस्या आहेत. हार्बर मार्गावरच्या रेल्वेगाड्या अतिशय स्लो चालतात. तिथली स्टेशनं गलिच्छ आहेत. मुंबईमधल्या रेल्वे प्रत्येक स्टेशनची सुरक्षितता, नंतर जे काही पादचारी पूल
किंवा रेल्वे फाटकं या संबंधीचे अनेक प्रश्न आहेत. त्यासंबंधी वारंवार अनेक वेळा सूचना करून सुद्धा काहीही त्यांनी केलेलं नाहीये. काही केलेलं नाही. देसाई, मी सगळ्या तुमच्याकडे येतो. मी किरीट सोमय्यांकडे जातोय आता. किरीट, मला सांगा, देसाई काय म्हणतात तुम्ही ऐकलं? महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही, मुंबईकरांच्या वाट्याला त्याहून नाही. तुम्ही मुंबईचे खासदार होतात, काय म्हणाल तुम्ही? एक असं आहे की गेले 5 वर्षाची पार्लमेंटची चर्चा मी रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न केला. रेल्वे संबंधी तर मुंबईतून 6 खासदार आहेत. हार्डली कोणीतरी प्रश्न विचारला असेल मुंबईच्या खासदारांनी किंवा रेल्वे बजेटवर चर्चा केली असेल. रेल्वे बजेट येण्यापूर्वी मुंबईचा उपनगरी, मग मध्य रेल्वे असो, हार्बर असो, पश्चिम रेल्वेसाठी 12 डब्याच्या गाड्या किंवा करा, किंवा कुर्ला ठाणे जो 6 पदरी महामार्ग करायचे आहेत त्याच्यासाठी हे करा, किंवा गेल्या बजेटमध्ये तुम्ही ही घोषणा केली होती त्यात एक शब्द मला कुठे आढळला नाही. आणि हे असं आहे की आपली डेमोक्रेसी अशी आहे की जो तिथे जोर लावणार, पाठपुरावा करणार. आपण जिथे आता विक्रोळीच्या स्टुडिओमध्ये बसलो आहोत, इथल्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावर नाहूर रेल्वे स्टेशन मी सुरू करून घेतलं. 1961 पासून मागणी होती, पण मागे लागलो, नितीश कुमारला घेऊन आलो, झालं नाहूर रेल्वे स्टेशन. मुंबईला काही मिळालं नाही. त्याचं एक कारण असं की लालू प्रसादला मुंबईचा उपयोग कशासाठी करायचा आहे आता मी काय सांगायची गरज नाहीये. नंबर 2, इथले जे सरकार आहे किंवा खासदार आहे किंवा आमदार आहे त्यांनी रेल्वे मंत्र्यांवर अशा प्रकारचा राजकीय ज्याला पॉलिटिकल दबाव आणला नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही मुंबईकर पण असे आहोत ना, कोणी येतो, मग तो अतिरेकी येतो किंवा लालू प्रसाद यादव येतो, तो येतो जातो. बजेटच्या दिवशी आपण 2 दिवस चर्चा करतो आणि नंतर आपण विसरतो. त्यामुळे मुंबईला बघा, मी 5 वर्षाचं पण सांगतो आणि या वर्षाचं पण सांगतो, ज्याला पॅसेंजर एम्युनिटीज म्हणतो. पॅसेंजर एम्युनिटीज साठी काहीही नाही. नवीन तिकीट खिडक्या उघडणं, आज एक आपल्याला तिकीट घ्यायचं असेल ना 45 मिनिटं रविवारी लाईनीत उभं राहावं लागतं, पैसे खर्च करून. बिहारमध्ये तर लोक तिकीटच विकत घेत नाही, इथे आमचा प्रवासी. दुसरी गोष्ट, मुंबई कुर्ला ठाणे 6 लाईनचा प्रकल्प 2004 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री झाले आणि पहिलं बजेट मांडलं, जिथे होतं तिथेच आहोत. 9 डब्याच्या गाड्या 12 डब्याचा सगळ्या करायचा होता. याचा अर्थ माहिती आहे का निखिल? 33% तुमची कार्यक्षमता वाढते. नथिंग इज बिंग डन. जी मुंबईची अवस्था आहे तीच महाराष्ट्राची स्थिती आहे. आता कोणी हे म्हणणार की इंटरिम बजेट होतं, इंटरिम बजेटमध्ये काही फारसं करता येत नाही, तर दुसरी बाजूला तुम्ही सगळं करतात. बिहारला केलंय की सगळंच केलं, फक्त मुंबई आणि महाराष्ट्रासाठी कोड ऑफ कंडक्ट, आणि तिथे कसं काय? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जेव्हा बोरिवलीला गेल्या आठवड्यात आंदोलन झालं तेव्हा मी इथे आलेल्या पाहुण्यांना विचारला होता, मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी लालू प्रसाद यादवना मुंबई महाराष्ट्र बंद केला पाहिजे? मी फक्त लालू प्रसाद यादव कशाला म्हणायचं? इथल्या खासदारांनी काय केलं? पंतप्रधानाला कळत नाही का? उद्या दिल्लीला आमचे अडवाणीजींच्या घरी आर्थिक याची विषयावर मीटिंग आहे, त्यासाठी मी आज नोट्स काढत होतो. 4 लाख कोटी रुपये दिलेत मुंबईने गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारला, आणि मुंबईला काही मिळालेलं नाही. मिठी नदी तर 1200 कोटीपैकी 12 रुपये आले नाही. म्हणून वाय ओनली लालू प्रसाद यादव? यात लालू प्रसाद यादव नंबर 1, दुसरे इथले खासदार, तिसरे इथले मुख्यमंत्री, चौथं मुंबई महाराष्ट्र कितीतरी मंत्री आहेत तिथे, आणि 5वे पंतप्रधान. काँग्रेस पक्ष यांनी केलं काय? म्हणून लालू प्रसाद यादव बरोबर यांनी पण जबाब तर दिला पाहिजे. जबाब दिला पाहिजे. मी जातोय आरबी आजगावकर यांच्याकडे. आजगावकर साहेब, मी तुम्हाला राजकारणाविषयी विचारणार नाही. तुम्ही अनेक वर्ष रेल्वेत होतात, चीफ इंजिनियर होतात, चीफ इंजिनियर म्हणून निवृत्त झालात. मला सांगा, मुंबईकरांवर, महाराष्ट्रावर रेल्वे असा अन्याय का करते? आजगावकर साहेब, माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रावर असा रेल्वे अन्याय का करते? मला वाटतं मुंबईची आणि महाराष्ट्रातली माणसं आहेत ना, ती फार टॉलरंट आहात, खूप टॉलरंट आहेत. तुम्हाला एक कल्पना नसेल याची की मुंबई सबर्बन सेक्शन हा हिंदुस्थानातला एकच सेक्शन आहे की जो प्रॉफिटेबल आहे, जो पैसे कमावतो.
कारण बाकीचे सगळे सबर्बन सेक्शन्स असतात त्याला पैसे मुख्य रेल्वेकडून घ्यावे लागतात. तरी सुद्धा मुंबईमध्ये सबर्बन सेक्शनमध्ये काही मोठ्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या नाहीत, नवीन काही गोष्टी होत नाही आहेत. ह्याचं सगळ्याचं कारण मला वाटतं एकच आहे की मुंबईतले लोक जास्त टॉलरंट एज्युकेटेड आहेत, मिडल क्लास आहेत. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या सिटीजमध्ये ज्याप्रमाणे काही इनटॉलरंट बिहेवियर होतं तेवढं आपल्याकडे होत नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रेल्वे मिनिस्ट्री असं ठरवतं की हे चाललंय ते चालू द्या, आणखीन काही ह्यांना काही द्यायची जरूर नाही. कारण तुम्ही जर गेले काही वर्षाची इन्व्हेस्टमेंट पाहिली असेल मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट रेल्वेकरता झालेली नाही. आता सध्या नवीन रेक्स येत आहेत, ह्या ज्या गाड्या चालू आहेत त्या खरं म्हणजे 5-10 वर्षापूर्वी स्क्रॅप करायला पाहिजे होत्या. त्या गाड्या अजून चालवत आहेत वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेवर. तर मला वाटतं मुख्य कारण एकच आहे की आपण फार सहनशील आहोत. आजगावकर साहेब, मी येतो तुमच्याकडे पुन्हा, चर्चा चालू राहील. पण हे होते आरबी आजगावकर. हे कोणी राजकारणी नव्हते, हे कोणी दिल्लीतले नोकरशाह नव्हते, हे होते माजी रेल्वे चीफ इंजिनियर आरबी आजगावकर. त्यांनी असं सांगितलं की मुंबईला जे मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाहीये. मुंबईमधून प्रॉफिट जातो, रेल्वेला फायदा जातो, तरीही मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केलाय का? आपले प्रेक्षक काय म्हणतायत बघा. 97% प्रेक्षक म्हणतात होय, महाराष्ट्रावर अन्याय केलाय. मग जर अन्याय केला असेल तर महाराष्ट्र तो अन्याय खपवून का घेतो, हा माझा प्रश्न आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.